आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्यामुळे ना आमच्या आयुष्याची माती झाली आहे. आजपासून यांची सगळी सेवा तू करायची. बाईच्या पायगुणाला तू कायम नाव ठेवत आलीस. तिच्याच हाताने गुण आलाय असं पण म्हणाले डॉक्टर. ऐकलंस ना? राणाचे डायपर संपले, घेऊन येतोस? हे नुसते आणायचे नाहीयेत, बदलायचे पण. राणाच्या जागी आकाश असतात तरी मी केलंच असतं. समीरच्या बाबतीत तू जे जे काही केलंयस ना ते मी वाडकर मास्तरांना जाऊन सांगेन. म्हणून मी आपलं नातं सावरायचा एक छोटासा प्रयत्न करते बस. काय ग वृंदा, काय झालं? कसला विचार करू राहिली? कसला वृंदा सांग ना प्लीज, सांग. जे असेल ते बोल. मी खर तर तुझ्याशी अबोला धरणार होतो, पण मग माझ्या लक्षात आलं की असा अबोला मी आयुष्यभर नाही धरू शकत. तसं केलं तर मी ज्या वृंदाच्या प्रेमात पडलो होतो ती माझ्यापासून कायमची दूर जाईल. आणि मग मी कसा श्वास घेऊ, मी कसं जगू? थँक्यू वृंदा, तू सगळ्यांना माफ केलंस. तुम्ही आजारी असताना सगळ्यांची खूप वाईट वागले, खूप त्रास दिला सगळ्यांना, खूप चुकीचं वागले. जे झालं ते झालं. तू सगळ्यांना माफ केलंस, सगळ्यांनी तुला माफ केलं. झालं, विसरून जा आता ते. नाही विसरता येत, कारण मी माझ्या सगळ्या चुका कुठे सांगितल्यात तुम्हाला. म्हणजे मी ज्या ज्या चुकांची कबुली तुम्हाला दिली या व्यतिरिक्त माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर, आणि त्या कळल्यानंतर मला सगळ्यांनी माफ केलं याचा त्यांना पश्चाताप झाला तर. म्हणजे अशा काय चुका केल्यास तू? वृंदा बोल, जे तुझ्या मनात असेल ते सगळं बोलून टाक. ज्या काही चुका केल्यास त्या एकदाच सगळ्या सांग. असं तुकड्या तुकड्यात गुन्हा नसतो कबूल करायचा ग. जे काही तुझ्या मनात आहे ते सगळं सांग. तर मग तुला सगळ्यांशी मनमोकळेपणाने नाही बोलता येणार. वृंदा, जे काही असेल ते सांग, अगदी सगळं.
काय ग, का बोलावून घेतलंस एवढ्या रात्री? तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं ताई. अगं मग सकाळी नाही बोलता येणार का? एवढं काय महत्वाचं तुला आत्ता बोलायचंय? ताई अगं, समीर भाऊजी तुझ्याशी काही बोलले का? कशाविषयी? मला आकाश म्हणत होता की आता आपला बिझनेस छान व्यवस्थित सुरू आहे, तर आपण वेगळं घर घेऊन राहूया का? तुला काय वाटतं याबद्दल? तुझं मत काय? हे बघ मुक्ता, बाबांना मलाही वाटत असेल की आपण इथे राहावं, पण आपण आपल्या नवऱ्याचं स्वाभिमान दुखावून नाही चालणार ना. म्हणजे त्यांनाही वाटत असेल की त्यांचं स्वतःच असं हक्काचं घर असावं. आणि त्यांना जरी असं वाटत असेल तर आपण बायको म्हणून त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे यावर? ताई मला तर वाटतं की आपण बाबांना सोडून कधी जाऊच नाही. पण एक मन सांगतं की बायकोचं कर्तव्य पार पाडायला पाहिजे, तर दुसरं मन सांगतं की मुलीचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण खरं सांगू तर बाबांना सोडून जावंसही वाटत नाही आणि वाटतं की आकाशचाही स्वाभिमान दुखावला नाही गेला पाहिजे. बाबांनी एवढं काही केलंय आपल्यासाठी. असा बाब असताना कोणत्या मुलींना वाटेल की बाबांना सोडून जावं? मग नका जाऊ. मग नका सोडून जाऊ घर. तुम्ही एकदा या घरातून गेलात आणि काय झालं ते बघितलंत ना. म्हणून सांगते नका जाऊ. या घरातून गेलात आणि तुमच्या संसारात किती प्रॉब्लेम्स आले. या घरात आलात आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना, मग नका ना जाऊ. आभा, तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला कळेल की आम्ही का जातो. आभा, मला वाटते की आम्ही इथून जायलाच पाहिजे. म्हणजे गेलेलंच बरं. त्यानंतर वृंदाताई सुधारले आणि आम्ही जर सगळे परत इकडे राहिलो आणि समजा काही झालं तर सुधारलेली वृंदाताई परत बिघडायची. काय ग? असं नाही होणार.